मग त्यांनी या विषयासाठी जरा जास्त ताकद लावणं फार महत्त्वाचं आहे। ते सत्तेत आहेत, आम्ही विरोधात आहोत। आम्ही आमच्या परीने त्या ठिकाणी लढतोय। अख्खा महाराष्ट्र मीडियापासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांचं राजकारणाशी काही घेणं देणं नाही असे सुद्धा अनेक नागरिक हे दादांच्या बाजूने आवाज उठवत आहेत की दादांना न्याय मिळाला पाहिजे। मग याच्यात त्या पार्टीचे जे प्रमुख आहेत आणि ते परिवारातले एक आहेत, त्यांनी अजून जास्त ताकद लावली तर मला असं वाटतं की नक्कीच आपल्याला अजितदादांना न्याय देता येईल। पण साधा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल, घाटकोपरला जो काही 2019ला ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे विमानाचाच ॲक्सिडेंट झाला होता, तिथं किरीट सोमय्या गेल्यानंतर FIR घेतला गेला। त्या FIRमध्ये आणि या FIRमध्ये काहीच फरक नाही। पण अजितदादांचा FIR या महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या पोलीस प्रशासन जर तिथं घेत नसेल तर मग ह्याला काय आपण म्हणणार। मग जे सत्तेत आहेत त्यांच्यात ताकद असेल तर थोडी ताकद लावून FIR तर होऊ द्या आणि दिल्लीत जाऊन काही लोकांशी मोठ्या नेत्यांशी जाऊन जर पाठपुरावा केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल। पण बघा, काल VSR कंपनीचा मालक म्हणजे VK सिंग हा CIDला भेटण्यासाठी आला होता। पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होती। 11-11:30 वाजता VK सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं। पार नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा-एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली। त्याच्याचबरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही। मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो VK सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं। म्हणजे एवढी VIP ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये असणाऱ्या प्रमुख जो कुणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात त्याला जर तुम्ही VIP ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे। आज संध्याकाळी 4 वाजता मी CIDला जाणार आहे। माझ्याकडे जी काही कागदपत्र नवीन आलेले आहेत मी त्यांना ती देईलच। पण त्याच्याचबरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं AIBचा रिपोर्ट हा आल्यानंतर आम्ही FIR करू। मग आज जाऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत की तुम्ही FIR करणार आहात का। तसं बघितलं तर लीगली ते FIR केलं पाहिजे, पण बघूया। त्यामुळे सत्तेत असणारे, दादांबरोबर काम करणारे, दादांच्या फार जवळचे असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढं सांगायचं, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने जायला पाहिजे, ज्या ताकदीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, FIR त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे। दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाहीत। याच्यावरनंच समजून घ्या सत्तेत असून सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला अजितदादांना न्याय देता येत नाही। त्यामुळे कृपा करून तुमचीही ताकद, तुमच्या सत्तेचा वापर करून कुठंतरी या इन्व्हेस्टिगेशनला दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, एवढीच विनंती त्या लोकांना मी त्या ठिकाणी करतो। नाही, तो त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी उशीर का लागला। आता ठीक आहे, आम्ही आमच्या लेवलवर तिथं लढतोय। आमचं फक्त एवढंच, जेवढा उशीर केला जाईल तेवढे कागदपत्र हे रंगवले जातील, हे आम्ही सुरुवातीपासून तिथं सांगतोय। म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर महिना, आता 1.5 महिना होईल काही दिवसानंतर, तरी सुद्धा त्या VK सिंगला नाही तर त्याच्याकडे असणारे कागदपत्र अजून सुद्धा ताब्यात घेतले नाहीत। आणि मग त्या अनुषंगाने कुठंतरी हे इन्व्हेस्टिगेशन मॅनेज केलं जातंय, काही लोकांना वाचवलं जातंय असं आपल्याला म्हणावं लागेल। सुरुवातीपासून आम्ही म्हणतोय की ह्याच्या मागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे, पण कॉन्स्पिरसी आहे असं बोलून सुद्धा, बरेच पुरावे देऊन सुद्धा इन्व्हेस्टिगेशन काही योग्य दिशेने गेलं नाही। CBIकडे प्रस्ताव पाठवला असं म्हणतात। सुशांत सिंगच्या बाबतीत तिथे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर 2 दिवसामध्ये प्रस्ताव हा CBIने स्वीकारला आणि महाराष्ट्रातला मराठी नेता दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये होऊन सुद्धा CBIकडे हा प्रस्ताव पाठवून सुद्धा 22 दिवस झाले तरी प्रस्ताव तिथं स्वीकारला जात नाही। हे का, हे प्रश्न लोकांना पडलेत, पण सत्तेत असणाऱ्या लोकांना सुद्धा हे पडले असावेत मला असं वाटतं। त्यामुळे कसा ज्या पद्धतीने पाठपुरावा करता येईल तो करावा, पण कृपा करून न्याय द्यावा एवढीच विनंती तिथं करतो। पोलिसांच्याच गाडीमधून नेण्यात आलं अशी माहिती कळली आहे, त्यामुळे राजकीय दबाव आहे का CIDवर सुद्धा असं तुम्हाला वाटतं?
मी सुरुवातीपासून सांगतो VK सिंगला वाचवलं जातंय. आता याच्यामध्ये 2023ला एकनाथ शिंदे साहेबांचं विमान जे महाराष्ट्रातून म्हणजे मुंबईतून ते उडालं, बहारेनला गेलं, बहारेनवरनं मी इराण आणि इराकचं काय गोष्टी सांगितल्या, तिथेही VK सिंगचंच विमान होतं आणि ते एक फार मोठा गोंधळ त्या ठिकाणी तिथं झाला होता. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब ज्या विमानात होते ते विमान इराणच्या गव्हर्नमेंटकडनं नाहीतर त्या डिफेन्सकडनं हे पाडण्यात सुद्धा येऊ शकलं असतं. मग आता मराठी नाही तर महाराष्ट्राचा एखादा VIPला तशी परिस्थिती नाही तर त्या सिच्युएशनमध्ये टाकलं जात असेल तरी VK सिंगला वाचवलं जातं. आणि इथं दादांचा ॲक्सिडेंट त्याच्याच विमानात झाल्यानंतर बरेच पुरावे हे VK सिंग नाही तर त्याच्या मागे असणारी जी काही कॉन्स्पिरसी हे देऊन सुद्धा VK सिंगला जर वाचवलं जात असेल तर VK सिंगच्या पाठीमागे खूप मोठा हात आहे. हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आहोत. अनेक मोठ्या नेत्यांची नाहीतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची विमानं VK सिंग स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून उडवतो. बऱ्याच लोकांचा पैसा VK सिंगच्या कंपनीमध्ये असला असल्यामुळे त्याचे पुरावे आम्ही दिले असल्यामुळे VK सिंगला वाचवलं जातं. पण या चिरकुट माणसाला वाचवण्याच्या नादामध्ये अजितदादांचा जो काही घातपात नाही तर घात झाला नाही तर ॲक्सिडेंट झाला, अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. विमानं जी आहे ती ग्राउंड केली गेली पाहिजे अशी सुद्धा मागणी अजित पवार कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आल्याचं. नाही केवळ 4 विमानं जी ग्राउंड करण्यात आलेली आहे तेवढ्यावर भागणार नाही. इतर विमानांचा वापर अजूनही महाराष्ट्रातील VIP करतायत असं दिसून येतं. मी तीच भूमिका मांडतोय, जयली सुद्धा तीच भूमिका मांडली. त्याचं कारण असं आहे की दादांच्या बाबतीत जे घडलं ते दुसऱ्या नेत्यांच्या बाबतीत घडू नये. त्याच्याचबरोबर दुर्दैवी गोष्ट एवढीच की आम्ही VSRच्या विरोधात लढतोय आणि तिथं सुनित्रा काकींचं जे काय ऑफिस आहे, जे कार्यालय, जे अधिकारी आहेत त्यांना एवढं कळत नाही की नाशिकला जाताना ज्या विमानातून त्या चालल्या होत्या ते सुद्धा VSRचंच होतं. त्यामुळे या बाबतीत कुठेतरी काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. जर लेअर जेटच्या बाबतीत नाही तर जे काही ॲक्सिडेंट झालेलं अजितदादांचं विमान असेल, 23ला झालेलं ॲक्सिडेंट असेल आणि याच्या आधी काही गोष्टी तिथं घडल्या होत्या, ह्याच्यामध्ये जर VSR हे इन्व्हॉल्ड असेल तर मग एका विमानाच्या बाबतीत जर कामचुकारपणा ते करत असतील तर मग दुसऱ्या विमानाच्या बाबतीत सुद्धा कामचुकारपणा करू शकतील. नाही तर मग असं कोणातरी सांगायचा प्रयत्न आहे का की अजितदादांच्याच विमानामध्ये कामचुकारपणा केला, तो माहिती होता, मग त्याच्या मागे काहीतरी एक कॉन्स्पिरसी होती, त्याच्या मागे घात करण्याचं कुठंतरी प्लॅनिंग झालं होतं म्हणून दादांच्या बाबतीतच ते विमान वापरलं गेलं. दुर्दैवाने दादांच्या बाबतीत तो ॲक्सिडेंट झाला. ही गोष्ट काही लोकांना माहिती असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असेल की नाही दादांचा विमानामध्ये मुद्दामूनच ते आपण क्रॅश केलं, बाकीचं विमानं हे क्रॅश होणार नाहीत VSRची म्हणून हे बाकीचे नेते VSRचं विमान वापरतात का? मग कुठेतरी आतली एखादी गोष्ट या नेत्यांना लोकांना माहीत आहे का असा प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे जर दादांच्या विमानाच्या बाबतीत जर ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्यात काही नॉन कम्प्लायन्सेस असतील हे DGCRच म्हणतंय तर मग त्या बाबतीत बाकी विमानामध्ये सुद्धा नॉन कम्प्लायन्स असू शकतो आणि ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्या बाबतीत काळजी घ्यावी. DGCAच्या रिपोर्टामध्ये चौकशी आहे असं अजित पवारांच्या आमदारांचं म्हणणं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी त्या संदर्भामध्ये मागणी करण्याचं सुद्धा वगैरे. हे उशिरा आलेलं शहाणपण आहे की आता कुठेतरी त्यांना सुद्धा वाटतंय की काही गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत, तुमच्याशी काही बोलणं झालंय? नाही, त्या बाबतीत माझं कुठेही काय बोललं नाही. ठीक आहे, उशिरा काही प्रमाणात त्यांच्याकडनं पुढाकार घ्यायला सुरुवात झाली असली तरी ते पुढाकार घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. कारण का या लढ्यामध्ये एक विरोधात असणारा आमदार नाही तर एक पार्टी ज्याच्यामध्ये आम्हाला सुप्रियाताईंची मदत आहे, आमच्या पार्टीची मदत आहे, कार्यकर्त्यांची आहे, सगळ्यात महत्त्वाचं मीडियाची मदत या अजितदादांना न्याय देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आणि महाराष्ट्रातले लोक सोशल मीडियावर त्या ठिकाणी लिहित आहेत. तर नेते जे सत्तेत आहेत त्यांनी सुद्धा जर मदत केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. उशिरा का काय तो त्यांचा विषय, पण आता तरी मदत करून FIR होणं, FIR का व्हावं कारण का त्या दिशेने आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन तिथं नेता येईल, काही डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतील आणि त्या डॉक्युमेंटचा अभ्यास करून नक्कीच काय खरं घडलं हे आपल्याला तिथं कळू शकतं. रोहित पवार जी करताना अजित पवारांचा हा विमान अपघात जरी असला तरी काही लोकांकडनं असा संशय व्यक्त केला जातोय की हा सुनियोजित मर्डर आहे. या सगळ्या संदर्भात सातत्यानं वाच्यता पण होते. स्वतः पवार कुटुंबीय अर्थातच सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याकडनं देखील या विमान अपघाताच्या संदर्भात शंका उपस्थित केलेली आहे. मी हेच म्हणतोय, आता बघा की अजितदादा कुठल्या कंपनीच्या विमानात गेले? VSR. आता VSR कंपनीच्या विमानात दादा गेल्यानंतर तरीसुद्धा दुसरे VSRची विमानं बाकीचे नेते आणि मोठे मोठे व्यावसायिक त्या ठिकाणी वापरत असतील तर मग कुठंतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की कदाचित काही लोकांना माहिती असावं की दादांचं जे विमान होतं
त्याच्यामध्ये मुद्दामूनच काहीतरी घोळ केला होता आणि त्याचा तिथं ॲक्सिडेंट झाला आणि बाकीची विमानामध्ये घोळ नाही ते आपण वापरू शकतो. मग काही लोकांना हे माहिती आहे का की दादांचं विमान हे खराब होतं, मुद्दामून त्यांना दिलं आणि मुद्दामून त्या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट केला. मग आम्ही त्याच अँगलनी बोलतोय की टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन AAIB करते, पण ते सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आणि VSRला. त्यामुळे याच्यामध्ये रूल 12च्या अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्यात आपल्याला क्रिमिनल पण करता येतं, त्याच्यामध्ये आपलं टेक्निकलसुद्धा करता येतं आणि त्याच्यावर एक वचक ठेवण्यासाठी आपल्याला एक कमिटीसुद्धा निर्माण करता येईल. उद्या परवा तेरवा 3-4 दिवस मी सुद्धा दिल्लीला जाऊन काही नेत्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे. एकनाथ शिंदे साहेब आत्ता येत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रमुख पार्टीच्या प्रमुख पैकी एकनाथ शिंदे साहेबांची भेट आमची राहिली होती. आज त्यांना भेटून मग उद्यापासून दिल्लीमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये हा मुद्दा कसा घेता येईल याबाबतीत मी प्रयत्न करणार. हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. यश येईल नाही येईल माहीत नाही, पण शेवटी प्रयत्न तरी करतोय याचं समाधान आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आहे. गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा पार्थ पवार भेट घेणार आहे. तुम्ही सुद्धा प्रयत्न केला होता अमित शहा आणि नरेंद्र मोदी भेट. तुम्ही जाणार आहात का जर असं भेट होत असेल त्यांच्यासोबत? नाही, विषय एवढा आहे की ते सत्तेत आहेत. खासदार न होता सुद्धा ते आधी भेटू शकले असतील, नाही तर भेटले सुद्धा होते. त्यावेळेस कुठंतरी ताकदीने पाठपुरावा करणं हे महत्त्वाचं होतं. कदाचित त्या बैठकीमध्ये चर्चासुद्धा झाली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे खासदार होण्यासाठीच थांबणं हे योग्य नाही. पहिलं मिशन हे असावं की दादांना आपल्याला न्याय मिळावा आणि त्यानंतर पूर्ण राजकारण. त्यामुळे या अधिवेशनामध्ये सुद्धा अनेक मुद्दे हे खरं तर मला सुद्धा मांडायचे आहेत, पण विषय एवढाच आहे की जर आत्ता अजितदादांना आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये खरं काय घडलं हे बाहेर येण्यासाठी मी तिथं प्रयत्न करतो. त्यामुळे याच मुद्द्यावर गेले काही महिने आणि पुढचे काही महिने त्याच्यावर त्या ठिकाणी लढून काय खरं घडलं हे लोकांसमोर कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. नाही, त्याच्यावर जास्त मी काय बोलणार नाही, पण असं कळतं की सोमवार मंगळवारी त्या बाबतीत चर्चा होईल. पण तरी सुद्धा जर पुढच्या आठवड्यात ती चर्चा झाली नाही पण मग ते दुर्दैवी गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा, पण यामागे मास्टर माइंड कोण आहे? वारंवार संशय व्यक्त केला जातोय, पण कोण आहे नेमकं याच्यामागे? कुठंतरी आम्ही जी काय माहिती गोळा केलेली आहे, जी काय माहिती आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एवढी मोठी ताकद VSRला आणि DGCAच्या काही अधिकाऱ्यांना आणि काही इतर लोकांना वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. त्याचा अर्थ आपण ज्या दिशेने चाललेलो आहे ती योग्य दिशा आहे. नक्कीच लवकरच याच्या पाठीमागे कुठली संस्था आहे का व्यक्ती आहे हे आपल्याला कळल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. त्यामुळे आपण इन्व्हेस्टिगेशन करत असताना खोलात जाणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे पूर्वी काय गोष्टी घडल्या होत्या, आत्ता काय घडल्यात, एकनाथ शिंदे साहेबांचंच विमान बिना परवानगीचं इराणमध्ये का गेलं, त्यांना तिथं कशाला त्या डिफेन्सली काय इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या याचंही इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, मराठी माणूस, आणि दादांच्या बाबतीत सुद्धा त्याच कंपनीच्या माध्यमातून ही घटना घडते. त्यामुळे या दोन्ही घटनेला कुठं काही लिंकिंग आहे का? त्यामुळे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करत असताना वेगळे अँगल त्याच्यामध्ये घेणं महत्त्वाचं आहे. पण दुर्दैव असं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन अजूनपर्यंत सुरू झाली नाही. पण तुम्ही आणि आपण सर्वजण जो लढा लढतोय त्याचे जे प्रेशर येते म्हणून VK सिंगला कुठेतरी बोलावलं जातं. पण दुर्दैव असं VK सिंगला बोलून VIP ट्रीटमेंट दिली जाते. पोलीस स्टेशनला प्रायव्हेट सिक्युरिटीचे लोक बंदूक घेऊन त्या ठिकाणी आत जातात. याच्यामध्ये म्हणजे CIDची पण किंमत राहिली का असा प्रश्न पडायला लागला. नाही, आता पायलट व्हायचं बाकी ठीक आहे, मला पायलट बनायचंच होतं. उद्या जाऊन कधीतरी पायलट बनेल, त्यामुळे नका काळजी करू म्हणावं. आणि त्यांनाही सांगतो की VSRमधून ट्रॅव्हल करू नका. मी जेव्हा पायलट होईल, मी जेव्हा विमान उडवेल तेव्हा विश्वासाने माझ्या विमानात बसा. आम्ही काय घातपात करणारी माणसं त्या ठिकाणी नाहीत. पण त्यांनाच एक सांगायचं आहे की घातपात करणाऱ्या लोकांपासून त्यांनी तरी त्या ठिकाणी सांभाळून राहावं एवढं त्या ठिकाणी सांगतो. देखो VK सिंह सुबह 11 साढ़े 11 बजे CID के जो मुख्यालय पुणे में है वहाँ पे वो आए थे. उसके बाद हमको जो पता चला कि इंक्वायरी या उनके साथ बातचीत बहुत कम टाइम तक हुई, लेकिन उनको वहाँ पे 8 घंटा रखा गया. उस 8 घंटे में उनको चाय दी, कॉफ़ी दी, बिस्किट दी, खाना दी. शाम को तो इंडिया वर्सेस इंग्लैंड की मैच भी दिखाई. अभी वो आते वक्त खुद के प्राइवेट गाड़ी में आए, लेकिन CID के ऑफिस में आते वक्त
प्राइवेट सिक्योरिटी वो लेके आए थे जिनके पास गन्स भी थे। अभी सीआईडी के पास आप आ रहे हो, इन्वेस्टिगेशन वहां पे चल रहा है, वहां पे आप सिक्योरिटी लेके अगर आ रहे हो और वो परमिशन वहां पे मीडिया को आने की परमिशन नहीं है सीआईडी में, लेकिन आर्म्ड जो प्राइवेट सिक्योरिटी उनको वहां पे परमिशन वहां पे दी। उसी के साथ आते वक्त वीके से हम सबको दिखे, जाते वक्त दिखे नहीं। उसका कारण है कि पुलिस की जो गाड़ी थी ब्लैक कलर की, उसके ग्लासेस थे, उसमें उनको बाहर निकाला गया, ऐसे वहां पे कहा जाता है। अभी मीडिया से वीके सिंह क्यों डरता है, मीडिया से क्यों नहीं बात करना चाहता, और 8 घंटा आप उसको बिठाने के बाद थोड़े बहुत चर्चा वहां पे हुई, उसके बाद उसको क्या मतलब वहां पे क्या चर्चा है वो भी देखने की वहां पे जरूरत है। मैं खुद आज 4 बजे सीआईडी का मुख्यालय पुणे में वहां पे जा रहा हूं। मेरे पास जो डॉक्यूमेंट्स आई है वो वहाँ पे हमको सबमिट करनी है, जो भी नए चीज़ें मेरे पास वो आई है, और मैं वहाँ पे सीआईडी को जाके पूछने वाला हूँ कि आपने बोला था कि एआईबी का रिपोर्ट पहला आने दो, उसके बाद हम एफआईआर करेंगे। अभी रिपोर्ट आके 5 दिन हो गया, अभी हमारी अपेक्षा है कि आज हम वहाँ पे जाने के बाद एफआईआर वहाँ पे ली जाएगी। मैंने अगर आप देखें तो बहुत सारे प्रेजेंटेशन के माध्यम से जो सत्ता में पार्टियां हैं, जैसे कि टीडीपी पार्टी है, उनका लिंकिंग आप सबके सामने हमने लाया था। बीजेपी के कुछ इंडस्ट्रियलिस्ट है, उनका लिंकिंग लाया था। कुछ एमएलएज एमपी से है, बहुत पैसे वाले बीजेपी के एमएलए, उनका वहाँ पे लिंकिंग लाया था। उसी के साथ कोलकाता के जो खोखला कंपनियां हैं, जो जिसको खोखा कंपनी बोलते हैं, उसके माध्यम से 850 करोड़ कैसे लाए और वो 850 करोड़ से 80 करोड़ वीएसआर में कैसे गए, वो भी प्रूफ हमने वहां पे दिया। मतलब यहाँ पे बहुत बड़ा पैसा और बहुत बड़ी पावर ये वीएसआर कंपनी के पीछे है, और इसके पीछे ये जो लोग हैं वो शायद प्रेशर ला रहे कि अजीत दादा को वहां पे न्याय न दिया जाए या इन्वेस्टिगेशन प्रॉपर्ली नहीं किया जाए, वीएसआर को बचाया जाए, जिसके कारण ये जो नेता है वो बचेंगे, और दूसरी बात जिनका पैसा इस कंपनी में वो भी बचेगा। मतलब पैसे को ज़्यादा महत्व वहाँ पे दिया जा रहा है, क्रिमिनल एंगल से कोई भी इन्वेस्टिगेशन वहाँ पे नहीं हो रही। और उसी के साथ मैं आपको यही बता रहा हूँ कि वीएसआर ये जो कंपनी इतनी खराब कंपनी है कि महाराष्ट्र का अगर उदाहरण दे, वो भी पॉलिटिकल उदाहरण दे, तो 2023 में एकनाथ शिंदे साहब जब ट्रैवल कर रहे थे टूवर्ड दावोस, तो बहरीन में उनका प्लेन रिफ्यूलिंग के लिए रुका था। उसके बाद ईरान में जब गया तब ईरान के डिफेंस के लोगों ने उनको वहाँ पे इंस्ट्रक्शंस दिए थे, अगर आप 5 मिनट में वापस नहीं गए तो हमको शूट डाउन करना पड़ेगा प्लेन। मतलब वीएसआर तब भी था, एकनाथ शिंदे तब मुख्यमंत्री थे, महाराष्ट्र के बहुत बड़े नेता थे, और फिर आज दादा के साथ जो हुआ वो भी बड़े नेता थे, उप मुख्यमंत्री थे। अभी वीएसआर दोनों में कॉमन है, वीके सिंह दोनों में कॉमन है। वीके सिंह का और बड़े बड़े नेता और बिजनेसमैन का रिलेशन हमने आप सबके सामने, लोगों के सामने वहां पे लाया। तो कोई ना कोई तो भी इस कॉन्स्पिरेसी के पीछे है। दादा के बारे में तो कॉन्स्पिरेसी है, हम तो बोल ही रहे, लेकिन एकनाथ शिंदे साहब के पीछे भी कि कॉन्स्पिरेसी थी क्या, वो रिसर्च या इन्वेस्टिगेशन करने की बात है। नाही, काढून घ्यायचा असेल तर सगळ्यांचाच घेतला पाहिजे, फक्त तुम्ही काहींचा घेता काहींचा घेत नाही, मग त्याच्या मागे काय आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। आणि सुनित्रा काकींनी जर सांगितलं असेल की नाही ह्यात इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, तर इन्व्हेस्टिगेशन होऊच तर मग ही फाईल तशीच ठेवणं महत्त्वाचं आहे। त्यात सिलेक्टिव्ह जर काही केलं असेल तर ते सुद्धा कुठेतरी बघण्याची जरूरत आहे। महाविकास आघाडी असताना त्यांनी नक्कीच त्यावेळेस तिथं मला सपोर्ट केला, पण नंतर आपण बघितलं तर महायुतीचा जो काही धर्म होता त्यांनी तिथं पाळला। त्यानंतर मला त्यांनी निधी दिला नाही, पण जेव्हा केव्हा आम्ही त्यांना भेटायचो, काही अडचण असेल तर ती अडचण सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करायचा। राहिला प्रश्न बजेट मांडण्याचा, अजून 2 वेळा जर बजेट दादांनी तिथं मांडलं असतं तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळा बजेट मांडणारा कोण नेता होता तर अजितदादांचं नाव त्याच्यामध्ये घेतलं गेलं असतं। ही दुर्दैवी घटना जर घडली नसती तर नक्कीच दादा यावेळेस सुद्धा त्यांनी मांडलं असतं, पुढच्या वेळेस त्यांनी मांडलं असतं, आणि या राज्यातलं एक जे
एक मानाचं पद नाही तर मानाचं जी गोष्ट आहे की अर्थसंकल्प सगळ्यात जास्त मांडणारा एक नेता म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं, हे आज होणार नाही याचं दुःख नक्कीच आहे. आणि दादा मांडत असताना फायनान्शियली सुद्धा ते फार स्ट्रिक्ट असायचे की राज्याला कुठं अडचण आली नाही पाहिजे. उगाच एखादी योजना आणायची म्हणून आणणं हे योग्य नाही. त्याच्यामागे जर प्रोव्हिजन असेल तरच ती योजना आणणं तिथं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठंतरी एक शिस्त असायची. आता या बजेटमध्ये आज जे बजेट मांडलं जाणार आहे त्याच्यामध्ये शिस्त आहे का हे आपण बघूया. पण आम्हाला ज्या काही गोष्टी कळलेल्या आहेत त्याच्यामध्ये ठोक तरतूद वर जास्त लक्ष दिलं जाणार आहे. ठोक तरतूद कधी दिली जाते तर आज त्याच्याबद्दल म्हणजे एखादा प्रोजेक्ट हा डिक्लेअर केला जात नाही. ठोकच्या अंतर्गत त्या विभागाला पैसे दिले जातात आणि मग पुढचे 6 महिने 7 महिने त्या ठोक तरतुदीचा वापर तिथं केला जातो. ठोक तरतुदीचा वापर कधी केला जातो? काही आमदारांना आपलंसं करायचं असेल तर, नाहीतर काही लोकांना सांगून नाही तुला निधी देतो तू आमच्याबरोबर बस बोल हे. त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की हे जे काही बजेट आहे ते या महाराष्ट्राच्या हितासाठी असावं. हे बजेट असं नसू की ठोक तरतुदी केल्यात आणि मग या पार्टीच्या आमदारांना जवळ करण्यासाठी एवढे पैसे, मग या पार्टीच्या आमदारांना जवळ करण्यासाठी तेवढे पैसे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी हे बजेट असेल असं बघूया. पण बजेट एकदा प्रेझेंट होऊ द्या आज, मग त्यानंतर नक्कीच या विषयामध्ये आम्ही डिटेलमध्ये जाऊन बोलू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.